गेल्या काही दिवसांपासून राजारामपुरीतील दौलतनगर इथल्या सारिका साळी या दिव्यांग महिलेला तिचा भाऊ, वहिनी आणि भाच्यानं घरात साखळ दंडानं जखडून ठेवलं होतं। मानवतेला काळीमा फासणाऱ्या या कृत्याबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाली। त्यांनी राजारामपुरी पोलिसांना सोबत घेऊन दौलतनगर इथल्या साळी कुटुंबियांच्या घरात पाहणी केली। त्यावेळी पोलिसांनाही धक्का बसला। 48 वर्षीय सारिका साळी यांना चक्क साखळ दंडात आणि 3 कुलपात बांधून ठेवलं होतं। पोलिसांनी त्यांची सुटका करून तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। या प्रकरणी त्यांच्या भाच्याला ताब्यात घेतलं असून सारिका यांचा भाऊ आणि वहिनी यांनाही लवकरच ताब्यात घेतलं जाईल। कोल्हापुरातील दौलतनगर इथं साळी कुटुंबीय राहतात। या कुटुंबात सूर्यकांत, चंद्रकांत हे दोघे भाऊ, चंद्रकांतची पत्नी, मुलं आणि दिव्यांग बहीण सारिका आहेत। चंद्रकांत लॉन्ड्रीचं काम करतात तर सूर्यकांत खाजगी नोकरी करतात। त्यांची 48 वर्षीय बहीण सारिका साळी दिव्यांग आहेत। तशाही परिस्थितीत त्यांनी कमला कॉलेजमधून BCom पर्यंत शिक्षण घेतलंय, पण दिव्यांग असल्यानं त्यांना कोणताही रोजगार मिळालेला नाही। अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून दिव्यांग सारिका साळी यांना त्यांच्या घरातल्यांनीच घरामध्ये डांबून ठेवलं होतं। सारिका यांना चक्क साखळ दंडानं बांधून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली। त्यानंतर ताबडतोब ते राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, महिला कर्मचारी श्रुती कांबळे, सारिका गौतम यांच्यासह दौलतनगरात दाखल झाले। साळी यांच्या घरात जाऊन पाहणी केल्यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही मोठा धक्का बसला, कारण सारिका साळी यांना जिन्याच्या ग्रिलला साखळ दंडानं बांधून ठेवलं होतं। शिवाय साखळीला 3 कुलपं घातली होती। पोलिसांनी तातडीनं किल्ली बनवणाऱ्याला बोलावून ती कुलपं काढली आणि सारिका यांना साखळ दंडातून मुक्त केलं। त्यानंतर लगेचच त्यांना वैद्यकीय उपचारासाठी CPR मध्ये पाठवलं। तिला साखळदंडाने बांधलेलं होतं। त्या साखळदंडास 3 कुलपं लावलेली होती। 2 कुलपाच्या आम्हाला चाव्या शोधल्यावरती मिळाल्या, तर एका कुलपाची चावी मिळत नव्हती। त्यामुळे चावीवाल्याला बोलवून ती चावी तयार करून त्या महिलेला साखळदंडातून मुक्त करण्यात पोलिसांना यश आलं। त्यानंतर त्या महिलेला उपचारकामी CPR हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेलं आहे। सदरबाबत माहिती घेतली असता महिलेला काही दिवसापासून या ठिकाणी 1.5 ते 2 महिन्यापासून बांधून ठेवलेली अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे। सदरबाबत सदरची महिला, तिचा भाऊ, भावाची पत्नी व तिचा मुलगा यांच्यासह राहत आहे। महिलेला का बांधून ठेवलेलं आहे, कशासाठी बांधून ठेवलं याची अधिक माहिती घेत आहोत व संबंधित इसमाविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करीत आहोत। दरम्यान दिव्यांग व्यक्तीला अमानुषपणे साखळदंडात जखडून ठेवल्याबद्दल सारिका यांच्या भाच्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर सारिका यांचे भाऊ आणि वहिनी सध्या गोव्याला गेलेत। ते कोल्हापुरात परतल्यानंतर त्यांनाही ताब्यात घेणार असल्याचं पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितलं।